लातूर जिल्ह्यामध्ये कुठेही टँकर सुरुवात नाही अशी प्रकारची परिस्थिती असल्याचं जिल्हा प्रशासन सांगत असलं तरी औसा तालुक्यामधल्या महादेववाडीमध्ये पाण्याची भीषण टंचाई जी आहे ती निर्माण झालेली आहे. आपण हे चित्र स्पष्ट करण्यासाठी किंवा हे दाखवण्यासाठी इथे आलेलो आहोत. आपण जर पाहिलं तर औसापासून सारोळा मार्गे या गावामध्ये पोहोचावं लागतं आणि आपण जर लक्षात घेतलं तर महादेववाडीमध्ये पाण्याचा हा एकमेव स्रोत आहे जो आता आटत आलेला आहे. पुढच्या 2-4 दिवसांमध्ये हा आटून पण जाईल आणि पाण्यासाठीची जी भटकंती आहे या गावकऱ्यांची ती आणखीच वाढणार आहे. प्रशासनानं या गावामध्ये 4-5 बोर घेतलेले होते, मात्र ते पूर्ण कोरडे ठाक पडलेले आहेत. पाणी पुरवठ्याची योजना जी आहे ती पूर्णपणे ठप्प आहे. जल जीवन मिशन कुठे आहे माहीत नाही आणि म्हणून गावकऱ्यांची परिस्थिती जी आहे ती अवघड बनलेली आहे आणि या गावच्या महिला, नागरिक आणि पुरुष सगळे आपल्यासोबत आहेत आणि या विहिरीमधून जीवघेणी कसरत करत दररोज जीव जो आहे तो संकटात टाकत त्यांना पाणी भरावं लागतं. एक-एक हांडा एका-एका घागरीसाठी गावापासून बऱ्याच दूर अंतरावर असलेली ही विहीर आहे, जी आता स्रोत बनलेली आहे. मला सांगा काय अवस्था झाली आहे? लई अवस्था झाली आमची. हो का, आता 2 महिने दिवस झालं पाणी नाही. ते विहिरीत सरकारी विहिरीचं पाणी होतं ते बंद झालं. नळाला 4-4 घागरी येत होतं ती बी नाही आता. आणि हो का, आता असले इथून ह्याचं 3 जागी टेकवावं लागते घागर. इथून तर घागर घरला जात नाही. आता इथून 3 जागी टेकवावं लागते आणि इथून काढून द्यायला 4 पोरं घेऊन यावं लागते ना, बायामध्येच जाते आता. असली अवस्था झाली बघा, काय की उदय आली तर. महादेववाडीमध्ये 350 ते 400 कुटुंब राहतात आणि प्रशासनाचं इकडे दुर्लक्ष अशा प्रकारचं चित्र आहे. मला सांगा, पाण्याच्या टँकरची मागणी केली होती का ग्रामपंचायतीनं किंवा मग काय अधिकरणासाठी काही मागणी केली आहे? काय पर्याय? केलेला आहे, परंतु इथे ह्या शिवारामध्ये कुठेही पाण्याचा स्रोत नसल्यामुळे कुणा हे अधिकरण करण्यास तयार नाहीये. त्यामुळे गावामध्ये पाणी जवळपास कुठंच नाहीये. त्यामुळे हा प्रॉब्लेम प्रत्येक वर्षी हाच प्रॉब्लेम आहे. 4 महिने उन्हाळ्यामध्ये आम्हाला पायपीट करून कुठल्या ते विहिरीचं कुणाच्या तर बोरचं 2 किलोमीटर 1.5 किलोमीटर लांब जाऊन पाणी आम्हाला आणून आमची उपजीविका बघावं लागते. ही जी विहीर आहे, ज्या विहिरीमध्ये आता काही हंडे पाणी राहिलेलं आहे, ते शेतकरी आपल्या सोबत आहेत. मला सांगा, आता तुमच्या शेतामधलं देखील पाणी आटत आहे. आता तुमच्या शेतीला तर हे पाणी उरणारच नाही, तर पिण्याची अवस्था. शेतीला पाणी देण्याचा प्रश्न आमचा 2 महिन्यापूर्वीपर्यंत होता. तिथून पुढे संपला. कारण वर्षालाच अशी परिस्थिती होती या गावची की 4 महिने पाणी बाहेरून असंच न्यावं लागते आणि इथंच आल्यात. मी इथं जन्माला, ही पूर्ण माहिती आहे. वर्षालाच ही काळ होतोय, वर्षालाच ही काळ येतोय. मग तर शासनानं बरंचसं काही केलं नाही असं बी नाही, पण सगळं फेल आहे. सगळं फेल. बऱ्याच विहिरी 6-7 विहिरी येतात. 20 बोर असतील ह्या 100 घराच्या वस्तीला, पण सगळे फेल आहेत. 4 ते 5 किलोमीटर अंतरावर सारोळा गावच्या जवळ एक तलाव आहे, ज्यामध्ये आत्ताही पाणी आहे. सिंचनासाठी ते पाणी दिलं जात आहे आणि 4 किलोमीटर अंतरावरच महादेववाडी गाव आहे. खरं तर प्रशासनानं लक्ष दिलं तर पाण्याचं नियोजन जे आहे ते होऊ शकतं आणि पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटू शकतो. मात्र अशी स्थिती होताना दिसत नाही आहे. मला सांगा, दररोज किती वाजता उठता आणि दिवस जातो का पाण्यामध्ये? 4ला उठून येतो. सांगा. दररोज आम्ही 4 वाजता उठून पाण्याला येतो सर इथं. त्याच्यामुळे आमचे लहान लहान लेकरं हे सोडून घरी आम्ही इथवर पाण्यासाठी यावं लागतं दररोज. 2-3 ठिकाणी टिकवत जावं लागत घागर. पाण्याचं असलं टंचाई आहे. तर ही जर विहीर पाहिली आपण तर या विहिरीमध्ये चांगला माणूस म्हणजे जो सुदृढ आहे तो उतरू शकत नाही, तर वृद्ध आणि आम्ही दररोज पाण्याला तर 4ला उठता पाण्याला येतं. पाणी कुठं अंधार पडला का केला, काय पायाखाली घोटमळलं काय केलं. आता आमचं देवाचं राखणं म्हणून आम्ही येतो आणि पाण्याचा ह्याचा पाणी असल्याशिवाय काय काम चालणार आहे? काहीच काम चालत नाही. दररोज शेताला जाणं तर 2 टाइम शेताकडे जावं लागते. पाणी नाही म्हणून दिवसभर उन्हात पाण्यालाच फिरावं लागते आणि घरचं घरकाम तर का होणार आहे? काहीच काम नाही, पाण्याशिवाय काहीच चालत नाही. मग लेकरं बाळ घेऊन येतात 4 वाजता उठून पाण्याला, पाणी नाही म्हणून. माणसं तर पुरवून पडणार का पाण्याला? तर ह्या पाण्यामुळे आमच्या सोयरीकी सुद्धा लेकराला कोण दिना झालेत, मुली सुद्धा दिना झालेत. बाबा ही गावात पाणी नाही आणि आमची लेकरं आम्ही पाण्यातले पाणी आमच्या टंचन आमच्या गावाला आहे आणि या गावाला पाणी नाही म्हणून लेकरं सुद्धा कोण पूर दिनात आमच्या लेकरावाला. मग आम्ही कसं करायचं? पाणी असल्याशिवाय काय चालणार आहे का? आम्हाला पाण्याचा प्रॉब्लेम आहे. आम्हाला पाणी काय बी करा, पण आम्हाला पाणी सारखं करा. आम्हाला पाणी फाउंडेशननं ही परिस्थिती लक्षात घेऊन या ठिकाणी काम केलेलं होतं. त्याचे 10 लाख रुपये फंड आला देखील, मात्र तो वितरित केला जात नाही. काय प्रॉब्लेम आहे गावकऱ्यांना ते कळत नाही आणि ही स्थिती जी आहे ती दिवसेंदिवस अशाच पद्धतीनं सुरू आहे. आपण जर पाहिलं तर पुन्हा आपण त्या विहिरीवर जाऊ, जी महादेववाडीच्या गावकऱ्यांचा स्रोत आहे आणि या 2 ते 3 दिवसामध्ये आटल्यानंतर हा स्रोत देखील कायमस्वरूपी बंद होईल आणि गावकऱ्यांची अडचण जी आहे ती अधिकच वाढेल. अशा प्रकारचं चित्र औसा तालुक्यातल्या या महादेववाडीमध्ये आहे. महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर.